सत्ताधारी पक्षच आता निवडणूक आयोग चालवतो, सत्ताधारी पक्षच तारखा ठरवतो, सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोगाला कार्यक्रम देतो असं त्याचा म्हणावं लागेल. खरं म्हणजे ह्या निवडणुका महाराष्ट्राच्या हरियाणाबरोबर होणं अपेक्षित होतं, महाराष्ट्र आणि झारखंड. पण तुम्ही ज्या सत्ताधारी पक्षाचा उल्लेख करताय त्यांना सोयीचं नसल्यामुळे किंवा प्रधानमंत्र्यांना प्रचारासाठी महाराष्ट्रात वेळ नसल्यामुळे, त्यांना हरियाणा आणि जम्मू काश्मीरला वेळ द्यायचा असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार त्या निवडणुका त्यांनी पुढे ढकलल्या असतील. देशाच्या प्रधानमंत्र्यांना दोनच काम आहेत आपल्या. जेव्हा त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात आणि विदेशात नसतात तेव्हा ते देशामध्ये प्रचारात गुंतलेले असतात. 2-4 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार असेल असं तुमच्या भाषेत सत्ताधारी सांगत असतील, सत्ताधारी, तर आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवू. कारण शेवटी भाजपवाले जे सांगतील तेच होणार आहे आणि निवडणुकांची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. फक्त EVM कुठे सध्या दाबून ठेवलेत गोडाऊनला आणि बंद दाराआड EVM मध्ये काय घातलं जात आहे ते आम्हाला तपासावं लागेल. काल सर मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, यामध्ये नेत्यांमध्ये काहीच अलबेल नसल्याचं चित्र असं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं का? अशी बातम्या आलेल्या, अशा बातम्या आल्यात. मी बातम्यांवरती बोलणं बरोबर नाही. एक मात्र नक्की की ही जी काय महायुती वगैरे प्रकार आहे घटनाबाह्य सरकारचा, त्यांच्यामध्ये कधीच आलबेल नव्हतं. फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तोडायचे आहे, फोडायचे आहे, महाराष्ट्र कमजोर करायचा आहे म्हणून हे एक अघटित सरकार बनवलं गेलं. आणि त्या 3 पक्षामध्ये पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या हाणामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना तर कोणी विचारतच नाही. मुख्यमंत्र्यांनी तर अमित शहांचा पूर्ण ताबा घेतलेला आहे. पूर्वी या महाराष्ट्रामध्ये SK पाटील होते, एक नेते काँग्रेसचे. त्यांची ख्याती अशी होती की ते मुंबईतून सगळ्यात जास्त पैसे द्यायचे दिल्लीला. त्या सगळ्यांचा रेकॉर्ड सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोडला असं दिसतंय मला. त्याच्यामुळे अमित शहा हे फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात पडलेले दिसतात. पण हे प्रेम नसून अफेअर आहे, लक्षात घ्या. ते कधी तुटू शकतं. सर, लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे. ही जी योजना आहे ती राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे. नक्कीच राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे, मी सांगत नाही. हे मुख्यमंत्र्यांचे नेते सध्याचे नरेंद्र मोदी सांगतात. झारखंडमध्ये जी लाडकी बहीण योजना आहे ती कशी फ्रॉड आहे, भ्रष्ट आहे, बरं का, कुचकामी आहे आणि राजकीय दृष्टीनं प्रेरित आहे. हे देशाचे प्रधानमंत्री जेव्हा झारखंडला सांगतात तेव्हा तीच योजना महाराष्ट्रात चालू आहे. म्हणजे झारखंडला एक न्याय आणि महाराष्ट्रात दुसरं असं होऊ शकत नाही. प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवला पाहिजे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर येते आहे. बघा, ही माहिती समोर आलेली आहे. खरं म्हणजे तुम्ही आतमध्ये लाईव्ह कॅमेरे बसवले पाहिजे, म्हणजे यापेक्षा भयंकर माहिती समोर येईल. कोणाचाही पायपोस कुणाच्या गळ्यात किंवा पायात नाही अशी परिस्थिती आहे सरकार. मी मगाशीच सांगितलं. हे सरकार पहिल्या दिवसापासून एकमेकाच्या छाताडावर बसलेलं आहे. 3 पक्ष. अमित शहाना फक्त महाराष्ट्र कमजोर करायचा आहे, मराठी माणसाला कमजोर करायचा आहे म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांनी तोडली आणि त्या एका उद्देशानं त्यांनी हे सरकार स्थापन केलं. असं सरकार हे एक जीवानं एक दिलानं कसं काम करेल? बरं, हे सगळे खाणारे लोक आहेत. पूजा करतात देवीची वगैरे, पण इतके खादाड सरकार आम्ही कधी पाहिलं नाही. 40% कमिशन खात. मिस्टर 40% आहेत सगळे इथे. मुख्यमंत्री मिस्टर 40%, अजित पवार 40%, देवेंद्र फडणवीस 50%. राज्याला काय मिळतंय? आणि या कमिशनबाजीमुळे यांचा आपापसात पटत नाही. प्रत्येकाला निवडणुकीमध्ये वारेमाप पैसा हवा आहे.
पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर जबाबदारी अशी आहे की त्याने इतर राज्यांचा सुद्धा खर्च करायचा आहे निवडणुकीचा. हरियाणाचा खर्च भाजपचा इकडल्या मुख्यमंत्र्याने केला. त्यांच्या माहितीसाठी सांगतो, किती हजार कोटी असेल विचार करा, कुठून आले पैसे. आता यापुढे इतर राज्यातल्या निवडणुकांचा खर्च सुद्धा मुख्यमंत्र्यांवर टाकण्यात आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रात लूटच लूट. राहुल साहेब, दसरा मेळावा शिवाजी पार्क मध्येच होऊ शकतो, कारण काल पाऊस पडलेला आहे, चिखल आहे, तिथेच होईल की व्हेन्यू बदलला जाईल? अजिबात नाही. दसरा मेळावा परंपरेनुसार शिवतीर्थावरच होईल. पाऊस पडून गेलेला आहे आणि आज दिवसभर आम्ही प्रतीक्षा करतोय ऊन पडेल. आणि आपण जर जाऊन पाहिलं तर सकाळपासून तिथे कामाला सुरुवात झालेली आहे. उद्या माननीय उद्धव ठाकरे देशाला आणि महाराष्ट्राला संबोधित करतील आणि उद्या शिवतीर्थावरून निवडणुकीचं रणशिंग नक्कीच फुंकलं जाईल. रावसाहेब, हरियाणाचे काँग्रेस अंतर्गत पडसाद आणखी उमटताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांना पैलावर घेतले की जो काही एकूण गटबाजी किंवा ज्याचा फटका बसलेला आहे, तर त्याबद्दल काय सांगा? मी त्याच्याबद्दल कसं काय सांगणार. प्रत्येक पक्ष जिंकल्यावर आणि हरल्यावर सुद्धा निकालाचं चिंतन करतो. खरं म्हणजे चिंतन जे आहे भारतीय जनता पक्षाने केलं पाहिजे की आम्ही जिंकलो कसे, कोणत्या फॉर्म्युल्याने जिंकलो. आणि हा जो फॉर्म्युला आहे EVMचा असेल किंवा अन्य काय असेल तो त्यांनी शेअर केला पाहिजे जगभरामध्ये. आम्ही कसे जिंकलो याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलं पाहिजे. हरल्यावरती चिंतन तर करणारच, पण काँग्रेस पक्ष माझ्या दृष्टीनं फक्त 0.6 मतांनी पराभूत झाला. 0.6, 1% सुद्धा नाही. आपण त्यांची मतं पाहिली तर काँग्रेसची मतं 13% वाढलेली आहेत आणि 0.6 मतांनी काँग्रेस पक्ष हरला. पण मला आश्चर्य वाटतंय, फक्त भाजपला 0.6 मतं जास्त पडली आणि 30 जागा वाढल्या. हा चमत्कार कसा झाला? हा चमत्कार आहे. 0.6 मतामध्ये 30 जागा वाढू शकतात का? म्हणून आम्हाला चिंता वाटते की जे काही पुरावे राहुल गांधींनी दिले आहेत EVMच्या घोटाळ्याचे, त्याचा गांभीर्याने विचार कोणी करायचा? निवडणूक आयोग करणार नाही, जनतेने करायचा. विरोध केलेला आहे घटनाबाह्य आणि लोकशाहीच्या विरोधात असलेलं एक देश एक निवडणूक असं केरळचं म्हणणं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा मागे घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. हे खरं म्हणजे देशाची भावना आहे. एक देश एक निवडणूक हे नरेंद्र मोदीच्या डोक्यातलं खूळ आहे. लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक असा हा विषय आहे. आम्ही सुद्धा केरळच्या सरकारच्या समर्थनार्थ उभे राहू. सर हिंदी में जानना चाहेंगे सर. मुखपृष्ठावर जाहिराती आलेल्या आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की चला पूर्वीसारखा राजकीय सुसंस्कृत आणि सर्व राज्यांपेक्षा प्रगत महाराष्ट्र घडवूया. हे त्यांनी उद्या पॉडकास्टच्या माध्यमातून विजयादशमीच्या मुहूर्तावर राज ठाकरे नागरिकांशी संवाद देखील साधणार आहे. सुसंस्कृत प्रगत महाराष्ट्र जर कोणाला घडवायचा असेल एखाद्या नेत्याला, तर सगळ्यात आधी त्यांनी सध्याचं घटनाबाह्य आणि भ्रष्ट सरकार, अनकल्चर, बरं का, सैतानी सरकार भ्रष्टाचाराच्या बाबतीत, त्याचे गोडवे गाणं बंद केलं पाहिजे. जर खरोखरच या राज्यातल्या नेत्यांना सुसंस्कृत राज्य परत बनवायचं असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाची चाटुगिरी बंद केली पाहिजे. मी सगळ्यांविषयी म्हणतोय, ज्या दिवशी या महाराष्ट्रातले नेते दिल्लीतली सध्याची चाटुगिरी बंद करतील आणि ठामपणे उभे राहतील या लोकांविरुद्ध, त्या दिवशी महाराष्ट्र पुन्हा संस्कारी, सुसंस्कृत, संयमी, बरं का, आणि वैभवशाली बनायला सुरुवात होईल. सर हिंदी सर, में सवाल ले मंडल लीजिए. के कुछ एक समय में ना- कैबिनेट में ताबड़तोड़ डिसीजन लिए जा रहे हैं आचार संहिता लगने से पहले. कल मौलाना आजाद का जो कैपिटल है वो बढ़ाने की बात हुई. मदरसों में जो टीचर्स ये हैं चुनाव उनके के- पैसे बढ़ाने की बात हुई. और भी बाकी चीजें हैं, क्या कहना सर? बाकी चीज़ें बहुत है, लेकिन चुनाव कभी भी वहाँ घोषित हो सकते हैं. तो ये जल्दबाजी तो होती है. केंद्र सरकार ने भी की थी, अब राज्य सरकार करेगी. तिजोरी में पैसा नहीं है, फिर भी घोषणा की बरसात, बारिश हो रही है. लेकिन जनता हमारी जो है महाराष्ट्र की इतनी मूर्ख नहीं है. उनको पता है
ये कब और किस लिए हो रहा है, चाहे लाडली बहन योजना हो, चाहे आपने जो कहा मौलाना आज़ाद इंस्टीट्यूट के बारे में हो, ये सब चुनाव का गणित चल रहा है। सर जो मदरसे में टीचर्स हैं उनकी भी सैलरी बढ़ा दी गई। तो ये जो अंधभक्त है, मेरा सवाल है उनसे, क्या ये वोट जिहाद नहीं है? ये वोट के लिए क्या है ना, लाडली बहन हो, देखिए बढ़ना चाहिए वेतन। जो पढ़ाता है, हाँ, जो स्कूल में या बच्चों को पढ़ाता है उनको पगार मिलना चाहिए, वेतन मिलना चाहिए, ठीक से मिलना चाहिए। लेकिन क्या अगर ये हम लोग करते तो बोलते वोट जिहाद है। तो आपने क्या किया है? हरियाणा सुप्रीम को लेके जिस तरह से एविडेंस दिए हैं राहुल गांधी ने, सब किस तरह से देखने का? क्या देखेंगे, यही तो सही है। 0.6% वोट भाजपा को ज़्यादा, ओनली 0.6, एक 1% भी नहीं है। और उनकी 30 सीटें ज़्यादा, 30 सीटों में उनको फ़ायदा हो गया है। 0.6 में 30 सीट कैसे ज़्यादा उनको जिता सकते हैं? गड़बड़ तो है। राहुल गांधी जी ने जो एविडेंस दिए है उसके ऊपर अभी विचार कौन करेगा? चुनाव आयोग तो सबको चुना लगाते हैं। जनता ने सोचना चाहिए हरियाणा में क्या, कैसे और किसने किया, और महाराष्ट्र में ये लोग क्या करना चाहते हैं। लेकिन अब महाराष्ट्र में इस प्रकार के घोटाले नहीं होने चाहिए। सर आपने परसेंटेज की बात की, कल कैबिनेट मीटिंग में 10 मिनट में अजीत पवार उठ के चले गए, आपस में झगड़े, कोई आपस में झगड़े, परसेंटेज की भी बात करें आप। आपस में झगड़े होते रहेंगे और ये परसेंटेज के झगड़े हैं। 40% ये जो पूरे फंड्स है, जो उनकी बरसात, उसको 700 करोड़, उनको 800 करोड़, उनको 500 करोड़, ये बादशाह जो बैठे हैं हमारे मंत्रालय में, ये जो पैसे बांट रहे 40% पहले काट कर लेते हैं ठेकेदार से, चाहे ठेकेदार को बाद में उनका भुगतान मिले या न मिले, लेकिन 40% उनको पहले मुख्यमंत्री को, दो मुख्य उप मुख्यमंत्री, फिर उनके सभी जो नीचे के चेले चपाटे, ये पूरा 40% का मामला चल रहा है, इसलिए झगड़े चल रहे हैं। सर हरियाणा चुनाव में मुख्यमंत्री, आपने कहा कि पैसे मुख्यमंत्री को लगाना पड़ रहे हैं इस तरह से। हाँ, पैसा तो, पैसे क्यों? हरियाणा का चुनाव का खर्चा यह महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने किया। आपको यहाँ मुख्यमंत्री बनना है तो सभी राज्यों का चुनाव का खर्च करिए, और यहाँ से लूटमार करके पैसा भेजा जाता है। अब झारखंड में चुनाव होगा और किसी राज्य में होगा, तो पूरे जिम्मेदारी महाराष्ट्र के ऊपर है। लूटो और दिल्ली में भेजो, यहाँ चोरी करो, जनता को लूटो, दिल्ली में भेजो थैली सब। चलो, थँक्यू। दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होईल, पण आता उद्या दसरा आहे, अजूनही सीट शेअरिंग संदर्भात बैठका सुरू आहेत। बैठका संपलेल्या आहेत, आपल्याकडे चुकीची माहिती आहे। कालच आम्ही माननीय शरद पवार साहेबांकडे बसलो होतो आणि काही विषयांवर चर्चा झाली। माननीय उद्धव साहेबांशी चर्चा केली। असं आमचं ठरलं आहे साधारण की 200च्या वर जागावरती एकमत झालेलं आहे, 210 साधारण। तर त्या जागांची यादी आम्ही जाहीर करू, त्यासाठी मुहूर्ताची गरज नाही कोणतेही। आमच्या महाविकास आघाडीसाठी रोजच 3.5 मुहूर्ताचा मुहूर्त असतो, त्याच्यामुळे आमच्याकडे आमच्या याद्या तयार आहेत। आता पाहू कसं काय। सर आपने कहा दशहरा से पहले जाहिर कर देंगे, कर देंगे। नाही, बघू ना आता। आता अजून काही शेवटचा आज फिरवू आणि जाहीर करू। सर,